वर्षांपूर्वी मला कोणीतरी विचारलं हा वेअर डू यू सी योरसेल्फ अ फ्यू इयर्स फ्रॉम नाउ. मी जसं म्हटलं होतं की आय सी माय सेल्फ हॅपीली मॅरिड विथ 2 kids अँड ऑल्सो वर्किंग अँड इन दिस ऑर्डर. अँड दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट आय एम डुईंग. बसते बाहेर खिडकीच्या बाहेर बघत आणि माझी कॉफी घेते आणि मला तो दिवस सगळा वाटतं की व्हॉट अ लवली डे, काय सुंदर घर आहे माझं आणि मस्त छान आणि आज शूटिंगला जायचंय. एक आपलं जेवणाचं ताट असतं की नाही, तर त्या जेवणाच्या ताटामध्ये कोशिंबिरीची एक जागा असते, लोणच्याची एक जागा असते, ओके, भाजीची असते. सो थोडं थोडं कधी कधी आपल्याला थोडं लोणचं हवं असतं, थोडंसं कोशिंबीर, जास्त भाजी हवी असते, फाईन. त्या प्रमाणात माणसं पण आपल्याला कमी जास्त हवेत, पण तो फ्लेवर लागतो आपल्या आयुष्यात. माझ्याकडे एक मुलगी होती, मला असं कळलं की तिने शाळा अर्धवट सोडली होती. तर मी तिला म्हटलं तू शिकशील का गं? ती म्हणाली हो 7वीतनं सोडली शाळा. मी तिच्यासाठी ट्युटर ठेवली होती मुग्धा. जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला रुचाचा, तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं होतं की तुला एक सांगते की घर जागं होण्याच्या आधी अर्धा तास उठ. करेक्ट. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. आर पार वुमन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या बरोबर एक अशी पाहुणी आहे जिला खरं तर मी पाहुणी समजत नाही. माझ्यासाठी ती एक खूप चांगली मैत्रीण आहे. आणि पूर्वी एकदा कधीतरी विशाखा सुभेदार असं म्हणाली होती की तुम्ही दोघी जणी सारख्या वाटता, तेव्हा मला इतका आनंद झाला होता. माझ्यासाठी ती फार मोठी कॉम्प्लिमेंट होती. माझी मैत्रीण आणि जिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता काहीही झालं तरी सुद्धा बदलत नाही, अशी कविता लाड मेढेकर. हॅलो, नमस्कार. नमस्कार कविता, थँक्यू तू आलीस आणि मुलाखत द्यायला तयार झालीस. हे असं बोलणं फार मला गमतीशीर वाटतंय, कारण म्हणजे मैत्रिणीबरोबर गप्पा मारायला आपल्याला आवडतातच. सो मला वेळ काढता आला आणि आज निवांत वेळ आहे माझ्याकडे तुझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारायला. सो मलाही खूप आनंद होतो. सगळ्यात आधी आपण मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी बर्वा स्किन थेरपी कडनं तुझ्यासाठी एक छान गिफ्ट हॅम्पर. ओ थँक्यू सो मच. बर्वा स्किन थेरपी. तू बर्वाचे प्रॉडक्ट्स मला वाटतं वापरलेही असशील यापूर्वी. मी अगदी खरं सांगू का, मी त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय, माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींकडनं ऐकलंय आणि ते मागवायचे, आता आणायचं, असं सगळं माझ्या डोक्यात असताना मला आज हे मिळालंय. सो आय एम व्हेरी हॅपी, थ्रिल्ड. खूप छान असतात आणि खूप रेंज असते आणि त्यांच्या लिपस्टिक्स तर गाईच्या तुपापासून बनवलेले आणि नॅचरल असतात. म्हणजे एस्पेशली मला असं वाटतं त्यांचं ॲलोवेरा जेल बद्दल वगैरे तर मी खूप ऐकलंय. सो आवडेल मला त्यांचे प्रोडक्ट्स वापरून बघायला. नक्की वापर आणि त्यांना कळव तुला कसं वाटतं. डेफिनेटली. तर माझी तुझी पहिली आठवण अशी आहे, आपल्या ह्या कार्यक्रमात आपण जनरली फिल्मोग्राफी आणि कुठपासून सुरुवात झाली वगैरे असं बोलायचं टाळतो, कारण हल्ली कसं झालंय की सगळ्यांना सगळं माहिती असतं, गुगलवर सगळ्यांबद्दल सगळी माहिती कळते. पण माझी पहिली कविताची आठवण अशी आहे की मी एक व्यावसायिक नाटक करत होते आणि त्याच्यात डबल कास्टिंग होतं आणि तू प्रयोग बघितला होतास दुसरीचा. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी कविताचा मला मेसेज आला होता की काल मी प्रयोग बघितला, पण तू असतीस तर मला बघायला जास्त मजा आली असती. आणि मी एवढी थ्रिल्ड झाले, कारण तुझ्याकडे माझा नंबर आहे हेही मला माहिती नव्हतं. तू कुठून नंबर घेतलास मला माहिती नाही, पण कविता लाडचा आपल्याला मेसेज आलाय, कारण कविता तेव्हाही स्टार होती, आत्ताही ती त्याहून मोठी स्टार झाली आहे. आणि मला कौतुक याचं वाटतं कविता की तू रेलेव्हंट राहिलीस. म्हणजे तू 30-35 वर्ष काम करते आहेस. बरेचदा असं होतं की त्या वयात लोक पीकला असतात त्यांच्या करिअरच्या म्हण किंवा पॉप्युलॅरिटीच्या, आणि मग हळूहळू त्यांचा इंटरेस्ट कमी होतो, त्यांना काळाबरोबर राहता येत नाही, माध्यमं बदलतात, त्याचं बाह्य रूप सगळं बदलायला लागतं. पण तू ह्या सगळ्यात अजूनही तिथेच आहेस जिथे पूर्वी होतीस, काळाबरोबर राहिली आहेस. आय डोंट नो, म्हणजे आता हे असं तू म्हणत असेल तर थँक्यू, पण खरं सांगू का, मी इतका विचार केलेला नाही. आय लाईक टू गो विथ द फ्लो. जसं जे घडतंय ते होऊ द्यायचं, ह्याच्याने मी होत राहील, म्हणजे तशी मी वागत राहिले. सो तेच एक कारण असावं. बाकी मी फार काही विचारपूर्वक आता आपण असं केलं पाहिजे असं काही खरं तर केलेलं नाहीये. म्हणजे पण तू एकच गोष्ट, म्हणजे जुन्या काळात जायचं तर मला जी माहिती आहे ती, आणि जिच्याविषयी कुठे मी तू बोललेलं फारसं ऐकलं नाहीये, की तुझ्या वडिलांनी तुला सांगितलं होतं की ह्या क्षेत्रात जायचं असेल तर 2 गोष्टी तू पाळ. करेक्ट. कारण मी तेच म्हणलं ना की मी मिडल क्लास महाराष्ट्रीयन फॅमिलीतून आले. त्या काळी नाटकात काम करणं म्हणजे जेव्हा मी सांगितलं की मला नाटकात काम करायचं, तर माझ्या बाबांचं सरळ
स्पष्ट मत होतं की चांगल्या घरातल्या मुली नाटकात सिनेमात कामं करत नाहीत. हे इतकं क्लिअर होतं. बरं, माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते किंवा डॉमिनंट होते असं पण काही नाही, पण त्याही वेळेस मला हे कळत होतं की ते हे सगळं बोलतात ते माझ्या काळजीपोटी आहे. सो म्हणून मी रिबेल होऊन नाही आता तुम्ही म्हणताय तर तरी पण मी करणार असंही काही नव्हतं. आय वॉज जस्ट ट्राईंग टू एक्सप्लोअर की नाटकात काम करण्याची संधी मिळते, करू का? बाबा म्हणले नाही असं नको. आणि मी म्हटलं बरं ठीक आहे. पुढे असं झालं की मला सुदैवाने चांगली संधी मिळाली सुंदर मी होणार सारखं नाटक, की जिथे पु ल देशपांडेंच्या 75साठी आम्ही नाटक केलं. नाटकात काम करणारे कलाकार कोण होते तर डॉक्टर श्रीराम लागू, वंदना गुप्ते, डॉक्टर गिरीश ओक, रवी पटवर्धन ह्या सगळ्या कलाकारांबरोबर आपली मुलगी एका नाटकात काम करते. त्यांनी तो प्रयोग पाहिला होता सुंदर मी होणारचा. तर ते पाहिल्यानंतर त्यांना असं कुठेतरी वाटलं की हे छान आहे, पण आणि त्यांना कुठेतरी हेही जाणवलं होतं की ही माझी आवड आहे, हे मला आवडतंय, हे मला कुठेतरी येतंय. सो जेव्हा मी पुढच्या वेळेस त्यांना विचारलं तर मी त्यांना म्हटलं मला नाटक करायचं आहे तर काय करू. म्हणजे ते म्हणले हे बघ ठीक आहे तू चांगलं काम करते सगळं बरोबर आहे, आता करायचं असेल तर कर, पण 2 गोष्टी पाळ. एक तुझा पोर्टफोलिओ घेऊन, त्यावेळेस असं होतं ना की सोशल मीडिया नव्हता, कसं पोचायचं वेगवेगळ्या प्रोडक्शन ऑफिसेसमध्ये, तर आपले पोर्टफोलिओज घेऊन जायचं, मग त्यांना ते फोटो दाखवायचे आणि मग ते बघायचे वगैरे. तर आपले पोर्टफोलिओ घेऊन कोणाच्याही ऑफिसमध्ये तू जायचं नाहीस. म्हटलं बरं, मी म्हटलं आता काय, आता तसं असेल तर कुणास ठाऊक माझं करिअर कसं होणार, पण आता बाबा म्हणतायत बरं ठीक आहे. आणि दुसरं सिगरेट आणि दारू प्यायची नाही. म्हणजे नाव वेन आय थिंक अबाउट इट मला असं वाटतं काय ना, पण मला असं वाटलं हां बरं ठीक आहे, कारण ह्या क्षेत्रातल्या बायकांबद्दल असं बोललं जातं तर तू नको करूस. म्हटलं ओके हरकत नाही, म्हणून त्या वाटेला गेलेच नाही कधी, कारण ते क्लिअर होतं की बाबा असं नाही करायचं. पोर्टफोलिओ कधी केला नाही, कारण बाबांनी सांगितलंच होतं की नाहीच जायचं. आणि पण मी म्हटलं ना, मला असं वाटतं की आय जस्ट हॅव बीन व्हेरी लकी की तसं न करता सुद्धा माझं करिअर झालं. आणि आज जेव्हा मी विचार करते, आज मी 2 मुलांची आई आहे, तर मला असं वाटतं की माझे वडील कुठल्या काळजीपोटी ते बोलत होते हे मी समजू शकते. अर्थात त्यावेळेस मी त्यांच्यावर तो काय म्हणू ब्लाइंडली त्यांच्यावर विश्वास ठेवला की बाबा म्हणतायत ना बरं ठीक आहे. सो मला असं वाटतं कुठेतरी असं नाव वेन आय थिंक बॅक असं वाटतं आपणही आपल्या मुलांनी सुद्धा आपल्यावर असा ब्लाइंडली विश्वास ठेवला पाहिजे, कारण दॅट हेल्प्स. ते कुठेतरी त्यांच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी सांगत असतात. कदाचित आपल्याला त्यावेळेला ते पटत नसतं, समजतही नसतं, पण त्याचा काहीतरी अर्थ असतो, त्याला अर्थ असतो. सो तसं केलं मी. पोर्टफोलिओ केला नाही आणि माझ्या नशिबाने मला चांगली संधी मिळत गेली, चांगले दिग्दर्शक मिळत गेले. मुग्धा, मला नेहमी असं वाटतं की ना की आपण जसे संस्कार होतात ना, आपल्या घरच्यांचे आपल्यावर संस्कार होतात, तसं तुम्ही ज्या लोकांबरोबर कामं करता, म्हणजे ही इंडस्ट्री खूप मोठी आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीची लोक आहेत. म्हणजे माझ्या बाबांना जी भीती वाटत होती की ज्या पद्धतीचं त्यांनी एका नाटकाला ते गेले होते आणि बॅकस्टेजला त्यांनी एक वातावरण पाहिलं होतं की असं वातावरण असतं का नाटकात, तर त्या नाटकात अशा नाटकांमध्ये वगैरे माझ्या मुलींनी काम करू नये. ते एक वातावरण होतं. आणि एक सुयोगसारखी संस्था होती, चंद्रलेखासारखी संस्था होती जिथे मी काम केलं, की जिथे खूप सुंदर वातावरण असायचं, म्हणजे घरगुती वातावरण असायचं. सुधीर भट हे सुधीर काका होते आमचे. सो तर तो फरक होता. सो म्हटलं ना, एक इंडस्ट्री सुद्धा इतके विविध प्रकारचे लोक असतात, पण तुम्हाला कोणती लोक भेटतात, तुम्ही कुठल्या लोकांबरोबर कामं करता, कुठल्या लोकांचे संस्कार तुमच्यावर होतात, संस्कारच होत असतात ना. म्हणजे आपण येतो ह्या क्षेत्रात, तर ह्या क्षेत्रात आल्यानंतर कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं काम करायचं, ह्याचे सगळे संस्कार आपणही शिकत असतो, पण आजूबाजूचं बघूनही आपण ते हे करत असतो. तर तसे चांगले संस्कार माझ्या सुदैवाने माझ्यावर झाले असं मला वाटतं. नाही, आणि नाटक ही एक गोष्ट अशी ना की तुम्ही दौरे करता, तुम्ही त्याच्या आधी 1-2 महिने एकत्र रिहर्सल करता, ती 5-7 माणसं तुम्ही सगळे इतके सारखे एकत्र असता की तू म्हणतेस तशी सतत आपल्यावर त्यांचा परिणाम होत असतो, आपल्या म्हणजे ती एक फॅमिली. असं कितीही अगदी हे क्लिशे वाटलं तर एक्झॅक्टली खरंच तसं होतं आणि नकळतपणे होतो. म्हणजे मी नाव व्हेन आय लुक बॅक, मला असं वाटतं की मी जेव्हा पहिल्यांदा तर वंदना गुप्ते वॉज माय आयडल, कारण ती माझ्या पहिल्या नाटकात ती होती बरोबर. तर तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचं दिसणं, तिचं ते कपडे, ते सिल्कच्या साड्या आणि मोठं कुंकू, मला वाटतं बऱ्याचदा मी तयार होते. आत्ता परवा मी एका नाटकाला गेले होते आणि डॉक्टर गिरीश ओकांच्या नाटकाला गेले होते आणि ते माझ्याकडे असे बघून म्हणे, अगं तू किती
तू वंदनासारखी दिसतेस. तर म्हटलं वंदनासारखी, कारण दॅट इज हाव आय ऑलवेज वॉन्टेड टू बी. मला एक छान टिकली, ती जशी तयार व्हायची तसंच तयार व्हायचं होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि दॅट्स हाव, म्हणजे मला वाटतं तो इन्फ्लुएन्स होतो आपल्यावर आपोआप. आणि फक्त दिसण्याचा नाही, वागण्याचा होतो, वागण्याचा, काम करण्याचा. म्हणजे आजही मी वंदनाताईचं, मी परत परत वंदनाताई म्हणते कारण माझ्यावर तिचा इन्फ्लुएन्स आहे. हरवलेला पत्त्यांचा बंगला हे नाटक बघितलं आणि मला असं वाटलं वाव, आजही ही बाई असं काम करते, आजही ही बाई मेन रोल करते त्या नाटकामध्ये. हे कमाल आहे, हे शिकण्याजोगं आहे, तिची एनर्जी वाखाणण्याजोगी आहे. सो हे शिकावं, हे आपल्यात यावं असं वाटतं. हो, खरंच आहे. पण हे अभिनयाबद्दल जसं तू बोललीस तसं मी आता तुला माझ्या अंदाजाने 20 वर्ष तर नक्की ओळखते. तू तुझी शिस्तीची चौकट सुद्धा कधीही मोडली नाहीयेस. म्हणजे तू दारू सिगरेट प्यायली नाहीस ही एक गोष्ट झाली, पण अदरवाईज सुद्धा तू एक खूप शिस्तबद्ध आयुष्य जगतेस असं वाटतं. हो मुग्धा, कारण मी सांगू का, त्याच्याशी मी ऍक्ट्रेस होण्याचा फारसा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. ती शिस्त मुळात माझ्यात आहे. ऍज अ पर्सन मला सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित लागतात. म्हणजे वेळेत झोपणं, वेळेत उठणं, घरातलं सुद्धा जेव्हा काही करायचं असतं तर ते सिस्टमॅटिक प्लॅन करायचं की बाबा उद्या समजा 10 माणसं जेवायला येतात तर मग काय काय आपण करणार आहोत, त्याची तयारी, सो ह्या सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक होऊन तो क्षण एन्जॉय करता आला पाहिजे. म्हणजे आय थिंक वेन आय लुक बॅक ना, मला असं नेहमी वाटतं की जसं आज मी आले, आज तुझ्या मुलाखतीला आले, असं मला असं वाटलं की आज मुलाखत देणार आहोत आपण, मुग्धावर गप्पा मारून, तर लेट मी एन्जॉय दिस मोमेंट. कारण हा क्षण एन्जॉय करणं फार महत्वाचं आहे. सो त्याच्यासाठी मग काय लागतं की ओके, मग घरचं सगळं सेट करून मी आत्ता फोन स्विच ऑफ करू शकते का, तर येस मी फोन स्विच ऑफ करू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं ना, त्याच्या सगळ्यामध्ये एक कुठेतरी शिस्त लागते. म्हणजे जसं तुला रात्री काल मी पॅकअप झाल्यानंतर फोन केला आणि विचारलं, ए मुग्धा उद्या आपण कोणते कपडे घालूया, कारण मला तेव्हा माझं प्लॅनिंग सुरू झालं होतं की उद्या आपला इंटरव्ह्यू आहे, तर आपल्याला कुठला ड्रेस घालायचा, मग मुग्धा बरोबर क्लॅश नको व्हायला, त्यांचं बॅकग्राऊंड काय असेल. So it's just being right, being there आणि enjoying that moment, enjoying that phase of your life. Again तू मगाशी म्हणालीस being relevant सुद्धा तेच आहे ना ग, की I have enjoyed every moment. नाटकात काही 1000 प्रयोग केले तेही मी एन्जॉय केलं. नाटकातून ब्रेक घेऊन घरी बसले कम्प्लिटली, आणि त्याही वेळेस मला लोक विचारायचे की तुम्ही मिस नाही का करत. तू म्हटलं नाही हो, म्हणजे आता तुम्ही विचारताय तेव्हा मला असं वाटतंय, पण नाही, मी आत्ता नाही मिस करत आहे, कारण हा माझा डिसिजन आहे. आणि आत्ता मी जे करते, जे मी घरी आहे, जे मी ईशान सनायाचं त्यांना प्ले ग्रुपला नेणं असेल, त्यांना डॉक्टरकडे नेणं असेल, तर संध्याकाळी त्या पार्कमध्ये फिरायला घेऊन जाणं असेल, तर ते सुद्धा मी सगळं खूप मनापासून एन्जॉय केलं. अँड देन आय वॉन्टेड दॅट टू बी राईट. यू नो व्हॉट आय मीन, की ते करायचं आहे ना, मग ते आपण छानच करूया, ते सगळं कसं मनापासून करूया. सो दॅट इज अ व्हेरी बेसिक थिंग. म्हणजे मला वाटतं की ते किती सोपं आहे ना, म्हणजे काही अवघड नाही आहे की त्या क्षणी त्या वेळेला ती मुवमेंट आपण एन्जॉय केली तर एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस. नाही, अवघड नाहीये, म्हणजे सोपंच आहे तू म्हणतेस तसं, पण तो स्वभाव असतो. म्हणजे कधी कधी बऱ्याच लोकांचं असं असतं की त्या क्षणी ते जे करत असतात त्यात त्यांना समाधान नसतं आणि त्यांना वेगळं काहीतरी करायचं. खरंच. आणि ह्याला आपल्यालाच उत्तर शोधायला लागतं. म्हणजे मला नेहमी तुझ्या बाबतीत एक असं जाणवतं किंवा वाटतं की तुला मोह होत नाही. जो म्हणजे साधं मैत्रिणी रात्री भेटून नाईट आउट करणार आहेत तरी सुद्धा कविता असं म्हणते की नाही, मी माझ्या वेळेला घरी जाणार. म्हणजे तुला मैत्रिणींबरोबर रात्रभर आपण गप्पा मारत बसू, हाही मोह होत नाही. आणि तसंच हा सुद्धा, की म्हणजे मी आता कमर्शियल नाटक करते तर मला दुसरं काहीतरी बाबा एक्सपेरिमेंटल करायचंय किंवा वेगळं काहीतरी करून बघायचंय. तुला जनरली मोह होत नाही. आय थिंक सो. हो, बहुतेक. हो, म्हणजे तेच अगेन तू म्हणतेस प्रॉब्ली जसं तू म्हणालीस मैत्रिणी नाईट आउट करतात तेव्हा मलाही असं वाटत असं, अरे मजा करणार यार, पण नाही बाबा, उद्या सकाळी माझी 9ची शिफ्ट आहे आणि मला सुजलेले डोळे घेऊन शूटला नाही जायचं. नाही, स्विच ऑफ. नाही, मग ते नाही, मग ती क्लॅरिटी आहे की नाही आत्ता मला जमणार नाही. पण एखाद दिवस मला असं वाटलं की नाही, उद्या शूट नाही, आज मज्जा, तर मी धमाल करेन अँड देन आय विल बी देअर. पण नाही जमत आहे तर हो, तू म्हणतेस तसं, देन आय डोंट थिंक बॅक. आणि कधी कधी बऱ्याचदा असंही होतं ना की ॲट टाइम्स लोक तुम्हाला फार असं वाटतात की अरे हे काय, म्हणजे हिला काय वाटत नाही का, असं कसं ना, म्हणजे लोकांना असं वाटू शकेल. आणि त्यांनी मला काही फरक पडत नाही की ही जरा कोरडी आहे बाबा, हिला नाही असं वाटत ह्या सगळ्या गोष्टी, विथ विच आय एम ओके, काय हरकत नाही. पण ही माझी शिस्त आहे, माझं आयुष्य, अँड दिस इज हाऊ आय वॉन्ट टू लिव्ह इट. सो कोरडीपेक्षा ना कविता काय आहे असं मला वाटतं हल्ली पर्टिक्युलरली, की आपल्याकडे खूप वेगवेगळ्या
पातळ्यांवर आपल्याकडून अपेक्षा असतात. म्हणजे घरात आपण असतो तेव्हा आपल्याकडनं अपेक्षा असतात. आपण कितीही म्हटलं की आपल्या घरात आपल्याकडनं कोणी काही अपेक्षा करत नाही, तर तसं नसतं. बरोबर. एका विशिष्ट पद्धतीने आपलं घर चालावं आणि त्याच्यात आपला सहभाग असावा अशी अपेक्षा असते. बरं, त्यात तू ज्या फील्डमध्ये काम करतेस त्याच्यात बाहेर सुद्धा तुझ्याकडनं खूप अपेक्षा असतात. तू प्रेझेंटेबल दिसावंस, साधं तू शूटिंगला जाणार असलीस तर तू इतके वाजता पोचावंस, तू इतके वाजता तयार व्हावंस, दिवसभर तू किती काम करावंस, त्याच्यानंतर घरी जाऊन तू काय करावंस, खूप अपेक्षा असतात आणि तू खूप काम करतेस. तर ह्या सगळ्या अपेक्षांची गल्लत, त्याच्यामध्ये सध्याचा कळीचा एक शब्द स्ट्रेस, डिमांड्स, सगळ्या ह्याचा त्रास नाही होत आणि थकायला नाही होत तुला? त्याचा स्ट्रेस आपण घेतला तर होतो. मी त्याचा स्ट्रेसच घेत नाही. आय डोंट लेट दॅट हॅपन. तू म्हणतेस तसं हो, मुलांच्या अपेक्षा असतात, आपण एक विशिष्ट पद्धतीने दिसावं अशा अपेक्षा असतात. आपण सेटवर तयार होऊन गेल्यानंतर अख्खं युनिट आपल्याकडे एका अपेक्षेने बघत असतं. जर मी चिडचिड करून वेड्यासारखी सेटवर वागले तर सगळेच तसे, त्यांना नाही आवडणार. सेटवरचं एक वातावरण असतं, सगळ्यांना नीट शांतपणे, म्हणजे विशिष्ट वेगवेगळ्या पद्धतीवर आपण ते सगळं डील करत असतो. त्यातलं एकच मला काय वाटतं माहिती आहे का सिक्रेट, ॲज लॉंग ॲज यू आर हॅपी, तुम्ही जर खुश असाल ना तर हे सगळं तुम्ही छान हँडल करू शकता. तुम्ही जर इथे शांत नसाल, म्हणजे कधी कधी असं होतं की आय एम गोइंग थ्रू मेनोपॉज आणि मी पण आता 50ची आहे, सो यु नो कधी कधी थकायला झालेलं असतं. वेन यू आर डाऊन अँड यू आर टायर्ड, कधीतरी ते असं होऊ शकतं. पण मग अशा वेळेस मी सांगते शांत व्हा. मी सांगते आजूबाजूच्या लोकांना, अगदी सेटवरच्या लोकांना सुद्धा, थोडं मला जरा बरं वाटतं, हां तुम्ही शांत, ओके टेक इट इझी, खूप नका येऊ, कारण आय एम अ लिटल डाऊन. राईट. इव्हन घरच्यांना सुद्धा, आता घरच्यांना घरचे तर समजू शकतात, पण सेटवरची लोक सुद्धा खूप छान पद्धतीने समजून घेतात तुम्ही त्यांना सांगितलं तर. पण आपण फक्त त्याला रिॲक्शन्स देत बसलो ना, देन इट डझंट वर्क. आणि मग मला नाही आवडणार तसं. मग मी तेच म्हटलं तसं, माझं सिम्पल हे काय की शूट आहे ना, मग ते शूट एन्जॉय करता आलं पाहिजे, राईट. तर मग ते शूटच्या इथे भले माझी धगधग झाली असेल, मी थोडी थकली असेल, मी कदाचित बाकीच्या काही काही गोष्टी असतात की आपल्या घरातलं कोणीतरी आजारी आहे, ओ वॉट एव्हर, तर ते सगळं मला तिथे दाखवायचं नाहीये. तर मग हे सगळं कधी कधी मे बी आपले जवळचे को ॲक्टर्स असतात, त्यांना आपण विश्वासात घेऊन सांगतो, ए ऐक असं असं आहे, जस्ट होल्ड मी थ्रू इट. आणि ते सो अशी अगेन तेच म्हणते, माझ्या सुदैवाने अशी खूप मंडळी माझ्या आजूबाजूला असतात की ज्यांना मी विश्वासात घेऊन सांगू शकते, आणि दॅट्स इट. आणि मग ते हँडल होतं. आणि ती एक फेज असते. पुन्हा तुम्ही फिजिकली छान असाल, तुम्हाला काही त्रास होत नसेल, तुम्ही मेंटली एकदम काम असाल. मी म्हणते ना, सकाळी उठल्यानंतर मला स्वतःची एक ती 10 मिनिटं आवडतात, जेव्हा मी स्वतः उठते आणि मी अशी बसते बाहेर, खिडकीच्या बाहेर बघत, आणि माझी कॉफी घेते, आणि मला तो दिवस सगळा वाटतं की व्हॉट अ लवली डे, काय सुंदर घर आहे माझं, आणि मस्त छान, आणि आज शूटिंगला जायचं आहे, हा, आणि काय काय. सो आय लाईक दॅट, यु नो. ती 10 मिनिटं जी असतात ना, ती माझी असतात. अँड आय थिंक दॅट काम्स मी डाऊन, त्याच्याने मला असं खूप शांत वाटतं, प्रसन्न वाटतं, आणि मग दिवसाला अशी झुमकन सुरुवात करायची. तुला गंमत म्हणून सांगते, ह्यावरनं मला आठवलं, माझी आई मला एकदा कधीतरी, म्हणजे जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला रुचाचा, तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं होतं की तुला एक सांगते की घर जागं होण्याच्या आधी अर्धा तास उठ. करेक्ट. त्याच्यामुळे म्हणजे मुलांच्या आधी आईनी अर्धा तास उठावं. परफेक्ट. हे मला माझ्या आईने सांगितलं होतं, आणि मला त्याची इतकी सवय कविता की आता ती लाईफस्टाईल झाली. म्हणजे आता माझी सकाळ माझ्या घराच्या खूप आधी होते. बरोबर. कारण तू म्हणालीस ते एक्झॅक्टली तसंच आहे. तो एक सुरुवातीचा अर्धा तास मिळाला ना की मग पुढे हे जर कधी उलट झालं की आपण उठलोय, घाईघाईनी घरातल्या सगळ्यांना उठवावं लागलंय, तर जो स्ट्रेस येतो ना. नाही, पण तेच म्हणते ना की आता तुझ्या आईने हे तुला अनुभवाने सांगितलेलं आहे. मी हे कुठेतरी स्वतःहून कुठेतरी इम्प्लिमेंट केलं, पण येस दॅट वर्क्स. म्हणजे दॅट डेफिनेटली वर्क्स. आणि काही असेल, म्हणजे अगदी 7ला उठायचं असेल, 6:45ला 15 मिनिटं अगोदर उठा, पण ती 15 मिनिटं तुम्हाला मिळाली ना. म्हणजे माझी कॉफी घेताना मला शांतपणे बसून, अगदी ईशान पण त्यावेळेला निघणार असेल तर मी त्याची कॉफी तयार करून ठेवते, आणि तू येऊन बस, पण मी कॉफी घेत असताना मला कोणी डिस्टर्ब करू नका, कारण मला बसायचं शांतपणे, माझी कॉफी घ्यायची, गप्पा मारूया, आपण छान काहीतरी बोलूया. दॅट्स इट. दॅट आय थिंक त्यांनी आपण त्या दिवसासाठी तयार होतो. युअर फ्रेम ऑफ माइंड, मी तेच म्हणते ना मुग्धा, युअर फ्रेम ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही काय डील करताय
त्याच्या ते कसं हँडल करायचं हे फक्त तुमची फ्रेम ऑफ माइंड सांगू शकते. सो तुमची फ्रेम ऑफ माइंड क्लिअर असेल, शांत असेल, तुम्ही प्रसन्न असाल, तुम्ही फिजिकली फिट असाल, कारण तुमच्या तब्येतीच्या कुरकुरी असेल तर तुम्ही हे सगळं नाही होऊ शकत. सो हे सगळं असेल. म्हणून मला असं वाटतं की जसं मी मोठी होते, वय वाढतं, मला हे लक्षात येतं की फिटनेस खूप महत्वाचा आहे. फिटनेस ह्याच्यासाठी की नॉट बिकॉज आय वॉन्ट टू बिकम लुक स्लिम आणि असं काही नाहीये. हो, म्हणजे तोही एक भाग आहेच, पण मला छान राहायचंय कारण मला खूप काम करायचंय. मला 12 तास उभं राहायचंय, मला 12 तास शूटिंग करायचंय, घरी येऊन मुलांचं करायचंय, कधी 20 जणांचा स्वयंपाक करायचं. हे सगळं करण्यासाठी मला फिट राहणं गरजेचं आहे. मी तुला तेच विचारणार होते की ह्या सगळ्यामध्ये तू मागे एकदा कधीतरी मला म्हणाली होतीस की मी गाडीत बसले की मी शांतपणे मेडिटेशन करते. करेक्ट, आय डू दॅट. मी अजूनही करते. कारण गाडीत बसल्यानंतर 1 तास ड्रायव्हर गाडी चालवत असतो, आपल्याला काय आहे, तो ट्रॅफिक इकडनं कोणीतरी कट मारतो आणि ते हे सगळं बघण्यापेक्षा ओपन आय मेडिटेशन पण करते बऱ्याचदा, किंवा जस्ट शांत डोळे मिटून एक 15 मिनिटं जरी झालं ना, ही 15 मिनिटं कधी कधी आपण वेगवेगळ्या ठिकाणी पण शोधत असतो. म्हणजे कधीतरी शूटमध्ये पण आपण इतकं बोलत असतो. म्हणजे आता माझ्या सध्याच्या सिरियलमध्ये आत्ता भुवनेश्वरी आउट ऑफ फ्रेम आहे, पण ती जेव्हा बोलायची तेव्हा ती खूप बोलायची आणि ती खूप मोठमोठ्याने बोलायची. तर तो माझा स्वभाव नाही आहे इतकं मोठमोठ्याने बोलणं, तर त्याचा त्रास व्हायचा. म्हणजे तर तिकडे कुठेतरी सेटवर मी कधी कधी सांगायचे 10 मिनिटं मला द्या, आणि त्या 10 मिनिटं बरं, मी कधीच मेकअप रूममध्ये जात नाही, मी सेटवरच असते. सेटवरच मी 10 मिनिटं डोळे मिटून असं तिकडे सगळं लाईट लावत असतो, तिकडे त्यांचा आवाज असतो, पण त्या 10 मिनिटामध्ये मला बरं वाटतं, मला माझी शांत, बऱ्याचदा एक शॉर्ट नॅप पण मिळते. मला सगळेजण नेहमी म्हणतात की तुम्ही एवढा आवाज चालला होता मॅडम, तुम्ही 10 मिनिटं गाढ झोपला होतात. म्हटलं गाढ म्हणजे अगदी गाढ. आणि ती 10 मिनिटं मिळाली ना, माझी मला परत तेच म्हणते की मला ती 10 मिनिटं मिळाली की मग मी परत 50 लोकांना सामोरं जायला तयार असते. कारण बघ ना, आपण किती लोकांबरोबर डील करत असतो ग, किती लोक. खूप बरं. माझा तर अगं प्रॉब्लेम असा आहे कविता, की मी खरंच सांगते, म्हणजे हा मी जाहीरपणे प्रॉब्लेम म्हणून माझा सांगू शकते की मला एका वेळेला ना 50 माणसांशी खरंच डील करता येत नाही. म्हणजे मला त्या दृष्टीने मी लोनर आहे. म्हणजे कमी माणसं, कमी हे, नाहीतर ना माझ्या डोक्यात गर्दी होते. आणि त्यामुळे माझ्यापुरतं मी एक नियम घालून घेतलाय की जिथे गरज नाही, असं मला वाटतं की आता इथे आपली गरज नाहीये, तिथे मी शिरत नाही. म्हणजे घोळका असेल, माणसं असतील, मी लांब राहते. मग तू म्हणतेस तसं होतं कधी कधी की आपण कोरडे होत असं वाटतं, आपण अलूफ होत असं वाटतं, पण मला ते चालेल. पण टू ईच इज ओन ना मुग्धा. मला असं वाटतं तुला जर तसं वाटत असेल तर फाईन. मला विचारशील तर मला गर्दी आवडते, मला माणसं आवडतात, मला 50, 100, 200 माणसं खूप आवडतात, मला त्यांच्यात जायला पण आवडतं. पण कधी कधी मला असं वाटतं आता मला नकोय, तर मला ती माझा वेळ हवाय, सो माझा मी वेळ देते. पण तुला जर तसं वाटत नसेल, इट्स फाईन. म्हणजे आपण सगळ्याजणी वेगवेगळे आहोत ना ग. सो मला जे आवडतं ते तुला कसं आवडेल, किंवा तू जशी आहेस तशी मी नाहीये. पण तीच तर ब्युटी आहे ना, तर तीच तर गंमत आहे मला असं वाटतं. मग का विशाखा सुभेदारला असं वाटलं? कारण आपल्यात साम्य पण आहे, आपल्यामध्ये नाही म्हटलं तरी शिस्त आहे, दोघींची एक सेटवर किंवा वागण्याची एक पद्धत आहे लोकांबरोबर. हे सगळं मला खूप आवडतं. सो आय एम शुअर, म्हणजे तिला जर साम्य वाटत असेल तर नक्कीच असेल. थँक्यू विशाखा. पण मला सांग की तरी सुद्धा नातेसंबंध ताणले जातात. हो, आपल्यामध्ये सुद्धा कधीतरी असे कधीतरी काय म्हणतात त्याला, तेवढ्या पुरते शाब्दिक खटके. कारण असं होतच, असं व्हायलाच पाहिजे, हे नॅचरल आहे. त्यातून तू कशी मार्ग काढतेस? मला अगेन तेच, यू लेट इट फ्लो. जास्त विचार नाही करायचा. झालेत ना वाद, ओके, ते होईल, ते ओसरेल आणि मग पुन्हा होईल. पण मी माणसं तोडत नाही, त्या टोकापर्यंत मी जात नाही. कारण मी एखादी माणसं जर जोडलेली असतील ना, सो अगदी सिंपल सांगायचं ना, एक आपलं जेवणाचं ताट असतं की नाही, तर त्या जेवणाच्या ताटामध्ये कोशिंबिरीची एक जागा असते, लोणच्याची एक जागा असते, ओके, भाजीची असते. सो थोडं कधी कधी आपल्याला थोडं लोणचं हवं असतं, थोडंसं कोशिंबीर, जास्त भाजी हवी असते, फाईन. त्या प्रमाणात माणसं पण आपल्याला कमी जास्त हवे, पण तो फ्लेवर लागतो आपल्या आयुष्यात. यु नो व्हॉट आय मीन. अगदी. म्हणून लोणचं नाही म्हणून काढूनच टाकायचं ताटातून असं नाहीये. सो कशासाठी? मला अशी अनेक लोणची आठवली. पण लागतात ती लोणची. मी तर तेच म्हणते की ते तुम्ही तोडू नाही शकत, किंवा ते तोडू नये. कारण ऍट द एंड ऑफ इट
प्रत्येकाचं वागण्यामागे पण त्यांची त्यांची कारणं असतात ग. ती बऱ्याचदा कदाचित ती आपणही समजून घेऊ शकणार नाही. ओके, सो मे बी त्या सिच्युएशनमध्ये असताना आपल्याला त्या गोष्टीचा राग येईल की किंवा वाईटही वाटेल. यू माइट बी हर्ट की अरे असं का, पण तोडू नये, सोडून द्यावं, मूव्ह ऑन, जस्ट लेट इट गो. आणि त्याच्यानंतर इफ इव्हेंच्युअली ती रिलेशनशिप पुन्हा जर तेवढी स्ट्रॉंग असेल तर ती तेवढीच येईल. म्हणजे मुग्धा, मी तुला सांगू का, माझे कित्येक मित्रमैत्रिणी असे आहेत की ज्यांच्याशी मी काही रोज बोलत नाही, बरोबर, पण आम्ही मित्र आहोत. आम्ही भेटल्यानंतर तितकेच चांगले मित्र आहोत. आणि इनफॅक्ट आपल्या क्षेत्रामध्ये अशीच माणसं जी आपल्याला समजून घेऊ शकतात. जे रुसले की ए तू काय म्हणजे भेटतच नाहीस, ह्याला काय अर्थ आहे वगैरे, आता त्यांच्याबरोबर पण कसे संबंध ठेवणार. पण माझ्या आयुष्यात जी कन्सिस्टंट माणसं आहेत अनेक वर्ष, तर ती तशीच आहेत जे आम्ही कधी कधी वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष नाही भेटत, बोलणं होतंच असंही नाही. दॅट्स ऑल राईट. पण मी तेच म्हणते ना की पण ती सगळी माणसं तुमच्या आयुष्यात असतात. मला एक सांग, ह्यावरनं मला आता असं तुला विचारावं असं वाटतं, याचं कारण सांगते. काल मी जेव्हा अतुलच्या इथे गेले होते तेव्हा एवढी माणसं होती कविता, आणि मला असं झालं की हे यश आहे ग. हो, खरंच हे यश आहे. खरंच आहे. आपण माणसं जोडतो ना, तर ती माणसं तीच असतात ना ग. म्हणजे मी तुला तेच म्हणते, अतुलबद्दल आम्हाला पण रुसवे फुगवे असतील, काही असेल, पण अतुलबद्दल प्रेम आहे ना, तेवढंच प्रेम आहे म्हणून तर इतकी लोक होती. तुझी यशाची व्याख्या काय? कारण तू खूप कमर्शियली सक्सेसफुल कामं केली आहेस, वर्षानुवर्ष केली आहेस. मी तुला काय वाटतं की व्हॉट डज सक्सेस मीन टू यू? आय डोंट नो, आय हॅव नेव्हर रिअली थॉट अबाउट इट. खरं सांगू का मुग्धा, मी फार असा काही विचार केला नाही सक्सेस म्हणजे काय. हां, मला असं वाटतं माझा आनंद कशात आहे तो मी सांगू शकते. सक्सेस तुझ्यासाठी वेगळा असू शकेल, माझ्यासाठी वेगळा असू शकेल. माझ्यासाठी माझं म्हणजे मी एक सिम्पल गोष्ट सांगते की एक मध्यंतरी अगदी आपल्या जवळचे दिग्दर्शक आहेत, आपण चांगले ओळखतो आणि चांगलं मित्रसुद्धा, तर त्यांनी असं मला म्हटलं की कविता, तू जितकी सक्सेसफुल व्हायला हवी होतीस तितकी नाही झालीस. सो आय टूक इट इन अ गुड वे. मी असा विचार केला, ठीक आहे, याचा अर्थ ही प्रॉबब्ली मेंट की त्याला माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या असतील आणि म्हणून तो म्हणाला. बट वेन आय थिंक अबाउट इट, मला असं वाटतं की ती त्याची व्याख्या झाली. आज माझ्यासाठी सक्सेस काय आहे? माझ्यासाठी मला माहिती आहे की मला माझ्या आयुष्यात एक बॅलन्स हवा होता. काम आहेच, काम होतं, कधी चांगलं होतं, कधी वाईट होतं, व्हॉट एव्हर, पण त्याच्यानंतर माझ्या एक घरात एक पर्सनल लाईफचा बॅलन्स, आपलं लग्न, मुलं, फॅमिली, ह्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स, तो बॅलन्स असेल तर आय थिंक आय एम सक्सेसफुल. इन दॅट सेन्स इफ यू आस्क मी, येस, आय एम सक्सेसफुल, आय एम हॅपी. सो सक्सेसपेक्षा पण ना, आय डोंट नो व्हॉट सक्सेस मीन्स, पण माझा आनंद कशात आहे हे मी सांगू शकते. तर माझा आनंद हाच आहे की खूप वर्षांपूर्वी मला कोणीतरी विचारलं, हा वेअर डू यू सी युअर सेल्फ वेन आय वॉज व्हेरी यंग, की वेअर डू यू सी युअर सेल्फ अ फ्यू इयर्स फ्रॉम नाव. सो मी जसं म्हटलं होतं की आय सी माय सेल्फ हॅपीली मॅरिड विथ 2 kids अँड ऑल्सो वर्किंग अँड इन दिस ऑर्डर. So this was my preference, like get married, have kids, also work, and that's exactly what I am doing. So मला असं वाटतं खूप कमी लोक असतील आयुष्यात जे म्हणू शकतात की I am exactly where I want to be. I'm exactly where I want to be. Is there any other place that I want to be right now? नाही. मला हेच करायचं होतं आयुष्यात. मला काम करायचं होतं, मला माझ्या नाटकात काम करायचं होतं. म्हणजे मी नाटकात एवढं काम करत असताना ब्रेक घेतला, कारण मला आई व्हायचं होतं, राईट. आणि मला एक नाही, मला 2 मुलं हवी होती, हेही माझं क्लिअर होतं की नाही बाबा 2 मुलं, अगदीच क्लिअर की 2 मुलं तर असलीच पाहिजेत. सो हे कदाचित एखाद्याच्या दृष्टीने असेल की हा काय निर्णय आहे बाबा, हे काय म्हणजे आता कुठे ब्रेक वगैरे असू शकेल, तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला विचारशील तर माझा आनंद तो होता. सो देन इफ यू आस्क मी, येस, आय एम सक्सेसफुल, आय एम हॅपी. एक आपला अभिनेता मित्र असंच कधीतरी मध्ये गमतीत जेव्हा सगळे भेटले होते आणि बोलत होते तेव्हा तो असं पटकन म्हणाला होता की मला असं खूप प्रामाणिकपणे वाटतं की नट्यांनी लग्नच करू नये. मी म्हटलं का रे, तुला असं का वाटतं? तर तो म्हणाला नाही, त्यांचीच खूप ओढाताण होते ग. तर काय आहे, वर्क लाईफ बॅलन्स वगैरे हे शब्द आपण खूप इझिली बोलतो हल्ली. आणि तू जे म्हणालीस की तुला असं करायचं होतं, तसं आज तुझं ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हनी बघितलं तर आयुष्य आहे, बरोबर. पण रोजच्या जगण्यामध्ये खरंच तो बॅलन्स असतो का?
हो, मला विचारशील तर हो, ऑफकोर्स आहे. आणि मी म्हणते फक्त म्हणजे जो कोणी आपला मित्र म्हणाला की ऍक्ट्रेसेसनी लग्न करू नये, ऍक्ट्रेसेस मग तर मला त्याचं असं मत असेल की बायकांनी कामच करू नयेत. कारण ऍक्ट्रेसेस जेवढा वेळ देतात तेवढी एखादी CEO असते किंवा एखादी कॉर्पोरेटमध्ये काम करणारी बाई असते, तिलाही तेवढाच वेळ द्यावा लागतो. सो असं नाहीये की आपण खूप करतो, म्हणजे आपल्याबद्दल फक्त जरा बोललं जातं आणि आपले इंटरव्ह्यूज होतात आणि ते कळतं. पण अदरवाईज मला असं वाटतं कुठलीही बाई जी घराबाहेर पडून करिअर करते तिच्यासाठी वर्क लाईफ बॅलन्स हा एक मोठा इश्यू आहेच ना. आणि ते कसं ती हँडल करते, अगेन तेच प्रत्येकीचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकीचं बॅकग्राऊंड वेगळी आहे, प्रत्येकीला काय करणं सोपं आहे. जसं म्हटलं तसं मी जेव्हा ईशानच्या वेळेस गरोदर राहिले ते मला असं वाटतं कम्प्लिटली काम सोडून घरी बसावं. आय कुड अफोर्ड इट. एक सुदैवाने मी हे म्हणू शकते की, पण एखादीला नाही जमणार आणि तिला वाटू शकतं की मला बाबा बाळ झाल्यानंतर लगेच काम करायचंय. सो प्रत्येकीचे बॅटल्स वेगळे आहेत. सो मला असं वाटतं की मी माझ्या बाजूने विचार केला तर मी खूप लकी होते की मला हे सगळं मॅनेज करता आलं. माझ्या सासरची मंडळी असो, माझे सासू सासरे असो, माझी आई वडील असोत किंवा माझी नणंद असो, की मुलाला सांभाळायचे, चल ती माझी नणंद एअर होस्टेस होती त्यावेळेला, ती जॉब करत होती तर ती येऊन सांभाळायची. सो असं नाही झालं की मुलाला सांभाळायला कोण आहे. सो हा जो बॅलन्स लागतो, किंवा आत्ता माझा ईशान 10वीत असताना मी एका लग्नाची म्हणजे कमबॅक जे केलं, एका लग्नाची पुढची गोष्ट, त्यावेळेस माझा ईशान 10वीत होता, 9वीत होता. नंतर ते नाटक इतकं जोरात चाललं की 10वीत असेपर्यंत नाटक चालूच होतं जोरात. आणि मला आठवतं मी घरी होते आणि फोनवर बोलत होते आणि प्रशांतचा फोन आला होता की अबुधाबीचा प्रयोग आहे, तर ह्या तारखा आहेत. तर म्हटलं नाही ह्या तारखा नको, कारण ईशानचे प्रिलिम्स आहेत 10वीचे. तर मी फोन ठेवला आणि ईशान म्हणला, मम्मा तू जा ना, तुझा प्रयोग कर ना अबुधाबीला. म्हटलं म्हणजे तुझे प्रिलिम्स आहेत. म्हणून माझे प्रिलिम्स आहेत ना, तू काय करणार आहेस घरात? नाही इट्स ओके, तू तुझं कर, मी माझा अभ्यास करणार आहे, तू नको काहीतरी हे करूस, तू खरंच कर. मी म्हटलं अरे पण, म्हटलं ईशान, मग मी काम केलं, पण मी ईशानला 10वीच्या त्या परीक्षेच्या वेळेस एकच गोष्ट सांगितली होती. म्हटलं ईशान, तू जर 10वीला चांगले मार्क मिळवलेस आहे की नाही, तर ते कम्प्लिटली तुझं श्रेय असेल, कारण तू मेहनत घेतलीस. बरोबर. पण समजा तू चांगले मार्क मिळवले नाहीस तर काही मंडळी अशी असतील, ते म्हणतील बरोबर आहे, आई कुठे घरात होती, असं म्हणणारी काही लोक असणार आहेत. सो माझ्यासाठी पेक्षाही त्या लोकांसाठी मेक शुअर दॅट यू मेक मी प्राऊड. आणि ईशाननी 93% मिळवले. ईशाननी 91% मिळवले आणि ही डिड मेक मी प्राऊड. म्हणजे मी त्याला म्हटलं, तर मी लिहू का सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाक प्लीज ममा, असं काहीतरी करू नकोस. ते आजकाल ह्या मुलांना उलट झालंय, त्यांना आवडत नाही, अजिबात आवडत नाही. अरे मध्ये आता एक इंटरव्ह्यू झाला माझा आणि मुलांबरोबरचे तुमचे लेटेस्ट फोटो, तर एकही नाही. म्हटलं तुम्ही एक माझ्यावर फोटो तर काढा. ते नको, ते इंटरव्ह्यू मध्ये वगैरे कुठे कॉलेजमध्ये कुणी बघितलं म्हणजे काय, म्हटलं ते म्हणे नको असं. तर त्यांना ते फारसं आवडत नाही. सो माझा म्हणण्याचा मुद्दाच हा अगेन तेच होता की माझ्या सुदैवाने ईशानने 91% मिळाले. पण समजा त्याला 50% मिळाले असते तर मला काही फार दुःख झालं नसतं. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की एक अशी म्हणणारी लोक असती की बरोबर आहे, आई घरात नव्हती ना, आई काय नाटकाचे प्रयोग करत होती. सो अगेन म्हटलं ना की माझं नशीब होतं की माझी मुलं शहाणी आहेत, समजूतदार आहेत, त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी कळते. आणि अगेन युअर बेटर हाफ, आय थिंक तो सगळ्यात, म्हणजे तुमचे सासरची मंडळी, तुमचे आई वडील हे सगळे असतात, पण तुमचा जोडीदार जो असतो तो त्यांनी जर साथ दिली नाही, त्यांनी जर तुम्हाला एनकरेज केलं नाही तर तुम्ही, आणि नुसतंच एनकरेज नाही, सगळ्या दृष्टीने ग, म्हणजे मी गेले महिनाभर अमेरिकेला की घरातलं सगळंच बघायची जबाबदारी त्याच्यावर असते. सांभाळणं, मुलांना बाहेर घेऊन जाणं, की आज आई नाहीये पण म्हणजे आपण तिघं जाऊ, आपण तिघं हे करू, ह्या सगळ्या दृष्टीने. सो हा बॅलन्स मी म्हटलं ना, आय ऑलवेज फील व्हेरी ग्रेटफुल, की मला असं वाटतं की खरंच मी खूप लकी आहे आणि माझ्या नशिबाने, माझ्या सुदैवाने मला सगळं छान माझ्या मनासारखं करता आलंय. हे बघ ना, आपल्या योग्य की अयोग्य माहिती नाही, पण मला आयुष्यभर माझ्या मनासारखं करता आलंय. किती ऑलवेज टच लॉट्स ऑफ वूड. कारण असं नाही करता येत ना, म्हणजे बऱ्याच जणांना नाही करता येत तसं. पण मला काय वाटतं सांगू का, की खरंच आपण कुठे जन्म घेतो हा एकच 100% नशिबाचा भाग असतो. बरोबर. त्याच्यानंतर कुठल्याही गोष्टीत 100% नशीब नसतं. त्याच्यात तुम्ही स्वतः कसे वागता,
तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी तुम्ही काय निर्णय घेता यावर सुद्धा खूप गोष्टी अवलंबून असतात. हो. कविता, तुला कदाचित आठवत नसेल पण तू रुचाला बघायला आली होतीस आणि ईशानला घेऊन आली होतीस आणि तेव्हा तू रुचाला बघून काय तिचे लाड वगैरे केलेस, तिला हातात घेतलंस आणि तू पटकन ईशानला म्हणालीस की ईशान आपण आणूया असं अजून एक बाळ. आणि मी असं घाबरून तुझ्याकडे, कारण मी तेव्हा नवीन आई होते त्याच्यामुळे त्या सगळ्या रात्री 4 तास झोप वगैरे ह्या फेज मध्ये होते आणि मी घाबरून तुझ्याकडे बघितलं की अगं आत्ताच एक झालं 3 वर्षापूर्वी, त्यात परत तू आत्ताच काम सुरू केलंयस, तुला परत आता ब्रेक घ्यायचा आहे आणि परत आता या सगळ्यातनं जायचंय. हल्लीच्या दिवसांमध्ये हे जरा अनयुज्युअल झालंय. अगेन मी तेच म्हणते ना की मी फारसा त्याचा विचार केला, कारण माझं ठरलं होतं की 2 मुलं हवीच आणि पहिला मुलगा झालाय म्हणून मुलगी, पहिली मुलगी झाली सुद्धा मुलगा हवा असं म्हटलं असतं मी. पण हो, मला असं वाटतं एकाला एक असलं पाहिजे वगैरे असं जे आपले आई वडील म्हणतात ना, ते मला असं वाटतं की अगदी एकुलतं एक मूल वगैरे असं काही मला, इनफॅक्ट माझा नवरा म्हणत होता की आपण एकच हे करू. म्हटलं नाही, वी शुड हॅव 2 चिल्ड्रन, म्हणजे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. तो म्हणे तुझं करिअरचं काय? म्हटलं करिअर काय होत राहील, ते काही ते त्याचं जेव्हा व्हायचं असेल त्याचं जे ठरलं असेल करिअरचं ते होईल. पण अगेन, आणि मी तुला म्हटलं तसं की माझ्या बाळणपणाच्या बाबतीतही किंवा मुलांच्या बाबतीतही मुलं रात्रभर झोपली नाहीयेत, माझी जागरणं झाली आहेत असंही काही नव्हतं. शांतपणे ईशान झोपायचा, गाढ त्याला सांभाळायला. मला आठवतंय 2 तास तुम्ही सगळे झोपायचे. सगळे झोपायचो, मस्त झोपायचं. म्हणजे मला आठवतं हॉस्पिटलमधून पहिल्या रात्री घरी आलेलं ते अजून आठवतं की डॉक्टर म्हणाले होते की दर 3 तासाने त्याला फीड करायचा. तर रात्री 3 तास 12 साडेबाराला झोपला. त्याच्यानंतर मग 3 वाजले 4 वाजले, हा काही उठे ना. मग 5 साडेपाचला 6ला वगैरे उठला आणि तेव्हा त्याला खूप उठवायचा प्रयत्न केला पण काही तो उठला नव्हता. मग मी डॉक्टरांना फोन केला होता, डॉक्टर अहो तो उठलाच नाही. तर ते म्हणजे डॉक्टर म्हणाले मिसेस मेढेकर काउंट युअर ब्लेसिंग, झोप लागली चांगली. आणि आम्ही जन्माला आल्यापासून सो त्या दृष्टीने मी लकी होते की असं काही मुलांनी बाबा खूप त्रास दिलाय, खूप मला फिजिकली खूप त्रास झालाय बाळणपणाचा की मग नको बाबा दुसरं, तर तसंही काही नव्हतं. त्याच्यामुळे माझं अगदीच ठरलं होतं ओके ईशान 3-3.5 वर्षाचा झाला की लगेच तोपर्यंत बरोबर 3-3.5 वर्षाचं अंतर आहे दोघांमध्ये आणि मी दुसरा चान्स घेतला आणि मग सनाया झाली. सो हो, म्हणजे त्याच्यात काही माझ्या मनात शंकाही नव्हती की आपण दुसरा चान्स घ्यायचा की नाही. होतं दुसरं मूल हवंच होतं. जनरली तुझ्या मनात शंका नसते हे मी बघितलंय, म्हणजे कशाच्या बाबतीत तशी तुला क्लॅरिटी असते. पण मला एकच प्रसंग आठवतोय, 4 दिवस सासूचेचा आपण शूट करत होतो आणि काहीतरी त्या दिवशी सनायाला बरं नव्हतं आणि तू बऱ्यापैकी सारखी फोनवर होतीस आणि ऑब्व्हियसली तुला थोडीफार काळजी टेन्शन असं होतं आणि आशिष तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. आणि तेव्हाही म्हणजे मी अशी खूप कौतुकाने बघत होते तुझ्याकडे की तुला, म्हणजे मी जर तुझ्या जागी असते तर कदाचित मी म्हणाले असते प्लीज मला लवकर सोडा ना, मला आज लवकर जायचंय, किंवा म्हणजे तू तशी बऱ्यापैकी शांत होतीस. आणि मला नेहमीच असं वाटतं की आपण एक काहीतरी समोर बाहेर जरी दाखवत असलो तरी मनात खूप गोष्टी वेगळ्या चालू असतात. तुला ते बाहेर न दाखवणं जमतं बऱ्यापैकी. म्हणजे एक काम कंपोज्ड असणं हे मला जमतं. आणि अगेन मला असं वाटतं त्यावेळेस तू म्हणतेस ते बरोबर आहे. सनायाला अगदीच सनाया बाळ असताना तिला तो प्रॉब्लेम झाला होता, तिला पोटाचा त्रास झाला होता आणि कुठेतरी ही खात्री असणं की आशिष विल हँडल एव्हरीथिंग. आशिष आहे आणि ज्या अर्थी तो मला सांगत नाहीये की कविता तू आत्ता ताबडतोब इथे ये, म्हणजे तेवढं असं काही सिरियस नाहीये. म्हणजे काळजी वाटणारच, कारण छोटी होती ती सनाया, मला आठवतं बाळ होतं ती 1-1.5 वर्षाची वगैरे. तर त्याही वेळेस मला माहिती होतं की सिरियस असं काय असतं तर आशिषने मला सांगितलं असतं कविता आत्ता ये, पण तसं नव्हतं. आशिष मला सारखं सांगत होतं काही हरकत नाहीये, मी घेऊन जातोय, मी आहे. माझे सासरे होते त्यावेळेस, ते स्वतः डॉक्टर होते, त्यामुळे ते अश्युअर करायचे काही काळजी करू नकोस, तू तुझं काम कर, काम संपवून ये घरी. माझं काम तेवढंच होतं की माझं काम पटापट करून ते शांतपणे करून मला लवकर घरी यायचं होतं. सो हां, म्हणजे हो जमतं मला आय थिंक. या एक मला असं वाटतं, तू जे मगाशी म्हणालीस की एक मोठे दिग्दर्शक तुला असं म्हणाले, असं काही झालंय का किंवा त्यांना असं म्हणायचं असावं का की तू वर्षानुवर्ष विशिष्ट पद्धतीच्या भूमिका करत राहिलीस, तू वेगळं काही एक्सप्लोर केलं नाहीस, असा तुझ्यावर आरोप होतो का? समजा झाला तरी काय, म्हणजे जे आपल्याकडे रोल्स येतात त्यातनं आपण निवडत असतो ना. म्हणजे मला आज खूप वेगवेगळं करावं असं वाटेल. माझ्याकडे जे येतं त्यातून मी चूज करते, बरोबर की नाही. सो माझ्याकडे जर वेगळं काही आलंच नाही तर मी कसं करू वेगळं.
आज माझ्याकडे अनेक वर्षांनी भुवनेश्वरीसारखी भूमिका आली झी मराठीमध्ये, जी जी नेगेटिव्ह आहे, ग्रे कॅरेक्टर आहे, आली माझ्याकडे म्हणून मी केली आणि मी करू शकले म्हणून मी वेगळं केलं. पण मला वेगळं करता आलं नाही कारण माझ्याकडे आलेच नाहीत रोल्स. मी काय करू? म्हणजे जे तुमच्याकडे येतं त्यातून तुम्ही चूज करत असता ना. सो समजा तसा आरोप झाला तरी काय, ओके, आय कॅन डू एनिथिंग अबाउट इट. पण तुला असं कधी वाटलं नाही का की मी प्रयत्न करून वेगळ्या पद्धतीचे काहीतरी रोल्स मिळवीन, की अजूनही पोर्टफोलिओ घेऊन तू जात नाहीस? हो, नाहीच, अजूनही मी पोर्टफोलिओ घेऊन जात नाही. आणि खरंच म्हणजे मला नाही असं वाटत मी मिळवून मला रोल्स मिळतील असं मला वाटत नाही. तसं असतं तर अनेक कलाकारांनी बरंच काही काही मिळवलं असतं. तसं काही नसतं. शेवटी तुमच्याकडे त्यावेळेस कोण तुम्हाला कसं कास्ट करतं, कुणाला वाटतं की ह्या भूमिकेसाठी तुम्ही योग्य आहात, तर ते तुमचं होतं. सो तो भाग बराचसा नशिबाचा असतो असं मला वाटतं. पण मग जेव्हा तू 10-11 वर्ष, सॉरी मी कट केलं, हो, नाही का पुढे काही तू नाही काही नाही बोल. पण तू जेव्हा 10-11 वर्ष एक सिरियल करत होतीस, त्याच्यात एक व्यक्तिरेखा वर्ष अनुवर्ष करत होतीस, त्यासाठी तू कदाचित त्यावेळेच्या इतर 4 संधी सोडल्या अगेन सुद्धा दॅट वॉज कन्व्हिनियन्स. मी तुला तेच म्हणते ना, ती सिरियल मी केली कारण तो माझा कन्व्हिनियन्स होता. मी कम्प्लिटली काम बंद करायचं ठरवलं होतं. मला काम नव्हतंच करायचं कारण मला मुलांना मोठं करायचं होतं. मला कम्प्लिटली ईशान आणि सनायाकडे लक्ष द्यायचं होतं. सो मी नाटकातून तर ब्रेकच घेतला होता. म्हणजे सगळ्यात जर काय माझं आवडतं काम असेल, मी ह्या क्षेत्रात ज्या कारणामुळे असेल ते म्हणजे नाटक. पण नाटकातून मी कंपल्सरी ब्रेक घेतला होता कारण मला माहिती होतं की मी ईशान सनायाला सांभाळून नाटकात नाही काम करू शकणार. मला सुधीर काकाने तेव्हा ही ऑफर दिली होती की तू मूल झालं की 2-3 महिन्याचा झाला तुझं बाळ की तू ये. पण म्हटलं सुधीर काका मला दुसरा चान्स पण घ्यायचा आहे. तेव्हा ते थक्क झाले. ते म्हटलं अगं, म्हटलं हो सुधीर काका. ते म्हणत होतं की पण लग्नाची गोष्ट थांबूया आणि तू आलीस की परत उरे. म्हटलं नाही सुधीर काका, मला हे करायचं. सो आता मी ब्रेक घेते. मी करेन ना, मी आयुष्यभर नाटकात काम करणार, मी कुठे जाणार आहे, मला येतं नाटकात काम करता आणि मी इथेच आहे. सो मी करेन आयुष्यभर. पण आत्ता माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर हे. सो तेव्हा मी 4 दिवस सासूचे करण्यामागचं कारण कन्व्हिनियन्स होतं, व्हेरी मोर दॅन एनिथिंग एल्स. असं नाही मी म्हणणार. आणि एक हाही आनंद होता की चला आपण दिसतोय. पण ते सगळं माझ्या कन्व्हिनियन्सनी होत होतं. मी 11 ते 7 शूटिंग करत होते, तेही त्यांना चालत होतं. मी 8-8:30ला निघायचे, नंतर मुलं मोठी झाल्यानंतर ते त्यांना जमत होतं. आणि मलाही तेवढंच काम करणं शक्य होतं. मला दुसऱ्या एका मालिकेसाठी विचारलं होतं आणि मी चांगल्या प्रोड्युसरनी विचारलं होतं आणि मी त्यांना म्हटलं माझी सनाया तेव्हा 1 वर्षाची होती. तर मी म्हटलं मला 8पर्यंत निघावं लागेल. तर तो म्हटला कविता नाही जमणार गं, कारण मेन रोल आहे आणि मेन रोल आहे, मी कसं तुला मॅनेज करू. आणि मी समजू शकले आणि मी म्हटलं ठीक आहे, सोडेन सिरियल. सो तो अगेन तू म्हणतेस तसं करिअरच्या दृष्टीने तो जरी सेटबॅक असला की मला सोडावं लागलं, आय डोंट रिग्रेट इट. कारण मला जे करायचं होतं ते मी करत होते. मला पूर्णपणे मुलांकडे लक्ष द्यायचं होतं. माझ्या कन्व्हिनियन्सनी माझ्या वेळेनुसारच काम करायचं होतं. सो मी तेवढं केलं. आणि जेव्हा मला असं वाटलं की ओके, आत्ता मला असं वाटतं की आता मी फुल फ्लेज्ड काम करू शकेन, आता मी नाटकात पुन्हा नाटकाचा विचार करू शकेन, तेव्हा माझ्याकडे अनेक ऑपॉर्च्युनिटीज आल्या. म्हणजे असं नाही झालं की माझ्याकडे रोलच नव्हते किंवा मला नाटकात काम करायचं आणि मला काम मिळालं नाही, असं नाही झालं. सो मला असं वाटतं ती त्या वेळेची ॲडजस्टमेंट असते. काहीतरी मिळवण्यासाठी ना तुम्हाला कुठेतरी ॲडजस्ट करावं लागतं, कॉम्प्रोमाइज करायला लागतं. ते कॉम्प्रोमाइज तुमच्या मनाप्रमाणे होत असेल तर वाय नॉट. सो मे बी एक प्रेक्षक म्हणून वाटलं असेल की अरे कविता लाड कित्येक वर्ष ती एकच सिरियल करते आणि ती काय रटाळ सिरियल आहे वगैरे वगैरे सगळं. आय एम फाईन विथ दॅट, ॲब्सोल्युटली फाईन. कारण तेव्हा माझी प्रायोरिटी माझं काम नव्हतंच. माझी प्रायोरिटी माझं घर होतं, माझी मुलं होती आणि मी ते आनंदाने करत होते. म्हणजे तुला एक गमतीशीर किस्सा सांगते. सो ईशान शाळेत असताना वगैरे ना, माझ्या ईशानच्या शाळेतल्या मित्रांच्या आया दोघीजणी, नॉन महाराष्ट्रीयन, दोघींशी माझी छान मैत्री झाली. आणि लिटरली शाळेच्या बाहेर त्या गेट बाहेर उभं राहून आया भेटतात ना, लेट्स डिस्कस द पोर्शन्स, या कितना पोर्शन आहे इस बार वगैरे वगैरे असं करणार. त्या हिंदी भाषिक दोघीजणी आणि असं. सो वी वर व्हेरी गुड फ्रेंड्स. कारण अभ्यास आणि हे ते पेरेंट्स टीचर्स मीटिंग, तेव्हा आशिष ट्रॅव्हल करायचा, त्यामुळे मग मीच सगळे पेरेंट्स टीचर, मी घरी होते त्यामुळे मी पेरेंट्स टीचर्स मीटिंग सगळे अटेंड करायचे वगैरे सगळं. तर हे सगळं करत होते. आणि मग मी त्यांना सांगितलं, त्यांना माहिती होतं की मी ॲक्ट्रेस आहे, मी थिएटर करायचे वगैरे वगैरे. आणि मग मी त्यांना म्हटलं की आता ना, आई एम गेटिंग बैक टू थिएटर, तर मैं प्ले कर रही हूँ, तो आप वो प्ले देखने आ जाओ. मराठी तो उतनी समझ में आएगी.
तर ते म्हणे हां उतनी मराठी तो हम समझ पाएंगे. आणि ते दोघी जणी आल्या. दीनानाथला हाऊसफुल शो होता, एका लग्नाची पुढची गोष्ट. आणि म्हणजे अजूनही मला त्यांचा चेहरा आठवतो की प्रयोग संपल्यानंतर त्या अशा म्हणजे कविता यार म्हणजे ती तू आहेस. नहीं ती म्हणे यार तू तो बहुत बड़ी स्टार है, मतलब ये तो क्या है. म्हटलं हाँ मैं यही कर रही थी पहले, फिर मैंने छोड़ दिया था और अब मैं फिर से ये कर रही हूँ. तो अगेन म्हणते ना तो त्या वेळचा हे असतो. सो सगळ्या गोष्टी फार सिरियसली घ्यायच्या नाहीत, फार गोईंग विथ द फ्लो. म्हटलं ना त्यावेळेला मी नाटक करत होते, गेटच्या बाहेर उभं राहून माझ्या मुलांना पिकअप करायला जात होते तर ते करत होते. माझा आनंद कशात आहे ते माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि मी आयुष्यभर तेच केलंय. नाही परत एकदा हे सगळं म्हणणं सोपं आहे, पण तू मगाशी एक शब्द वापरलास की तू मॅनेज करत होतीस. ह्याला खूप मोठी मॅनेजमेंट लागते, ह्याला मॅनेजमेंट स्किल्स लागतात. ऍब्सोल्युटली. आणि एक गोष्ट कायम मी तुझ्याकडनं ऐकलीये ते म्हणजे जनरली ज्या बाबतीत अनेक बायकांची, असं मी म्हणते प्रत्येक बाईची नसेल, पण एक तक्रार असते की मला घरकामाला चांगल्या बायका मिळत नाहीत किंवा त्या टिकत नाहीत. त्याला तुम्ही हेल्पर्स म्हणा, मेड म्हणा, काय आपली सपोर्ट सिस्टम म्हणते मी, सपोर्ट सिस्टम ती मिळत नाही. सपोर्ट सिस्टीम मध्ये घरचे पण येतात, पण आपल्याला थोडी पेड हेल्प सुद्धा लागते, ती मिळत नाही किंवा मग ती टिकत नाही. आणि तू कायम सांगायचीस की मला खूप चांगल्या बायका मिळतात. मी त्याही बाबतीत नशीब काढलंय मुग्धा. नाही पण तरी सुद्धा तू नशीब काढलं असलं तरी सुद्धा काही प्रमाणात त्या गोष्टी कराव्या पण लागतात ना, मॅनेज. तू म्हणालीस तसं. हो खूप मॅनेज कराव्या लागतात. ह्याच्या मागे तू हे कसं मॅनेज करायचे ते प्लीज सांग, कारण हा एक खूप गंभीर प्रश्न अनेकींना असतो. अगेन क्लॅरिटी त्या बाबतीत की मी तुम्हाला इथे ठेवलंय कारण तुम्ही माझ्यासाठी, तुम्ही मला तुमची मदत होणार आहे. मी तुमच्यावर अवलंबून आहे कारण तुम्ही माझ्या मुलांना सांभाळणार आहात. पण जर तशीच वेळ आली तर मी तुम्हाला काढून टाकेन आणि माझं मी करेन, कारण ह्या गोष्टी माझ्या ह्याच पद्धतीने व्हायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी मी तुम्ही म्हणाल ते पैसे देते, तुम्ही आनंदी राहाल हे बघते. म्हणजे सो हा बॅलन्स असणं, त्यांनाही क्लिअरिटी असणं की बाबा ह्याच्यासाठी तुम्ही आहात. आणि अगेन मी तेच म्हटलं की चांगली माणसं मिळणं म्हणजे माझ्याकडे एक मुलगी होती, मला असं कळलं की तिने शाळा अर्धवट सोडली होती आणि मग मला असं वाटलं की ती खूप हुशार मुलगी होती. तर मी तिला म्हटलं तू शिकशील का गं? तर ती म्हणाली हो 7वीतनं सोडली आहे शाळा माणगावला गावाला. म्हटलं त्यात काय आपण करूया. म्हटलं तू शिकायची तुझी तयारी आहे का? तर ती म्हणली हो ताई मला आवडेल शिकायला. मी तिच्यासाठी ट्युटर ठेवली होती मुग्धा. मी तिला जाऊन वाशीला नेऊन तिचा फॉर्म भरला होता आणि ती मुलगी जिने 7वीतनं शाळा सोडली होती तिने 10वीला 58% मार्क मिळवले. कीर्ती? हां नाही, कीर्तीची बहीण राणी. हां. सो तिने 58% मार्क मिळवले. आणि त्या दरम्यान आता ते वर्षभर जेव्हा ती माझ्या घरात ट्युटर येत असे दुपारची, तर दुपारच्या वेळेस ही राणी मुलांचं सगळं आवरून त्यांचं सगळं सेटल करून ती डायनिंग टेबलवर ट्युटर आणि ती अभ्यासाला बस. मला ते वातावरण इतकं आवडायचं ना की मला असं वाटतं आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह वाईब्स, तर हे पॉझिटिव्ह वाईब्स असतात. राणी अभ्यासाला बसायची, अभ्यास करायची. म्हणून मग माझ्या स्वयंपाकाच्या बाई मीराताई म्हणायच्या मी ओटाबिटा आवरून जाते, भांडी करून जाते म्हणजे तिला थोडा अभ्यासाला वेळ मिळेल. केरलादी करणारी बाई म्हणायची मी तिला सांगितलंय कपडे मी वाळत घालत जाईन तुझे, तू ते करू नकोस म्हणजे तुला अभ्यास आहे. तर तुम्ही म्हणे तिच्यासाठी एवढं करताय तर मी हे करते. सो हे सगळं घरात असताना आणि मग अगेन संस्कार होतात ना आपल्या मुलांवर किंवा हे, तर हे सगळं इतकं छान होतं. तर ह्या अशी चांगली माणसं मिळत गेली. त्याच्यानंतर आणि परत म्हटलं तसं ती गेली, त्याच्यानंतर दुसरी आली, दुसरीचं लग्न झालं, तिसरी आली. ह्या सगळ्या मुली खूप चांगल्या मिळाल्या, खूप प्रेमाने करणाऱ्या मिळाल्या. एखादी जी अशी होती जसं मी तुला म्हटलं तसं की मला पटलं नाही म्हटल्यानंतर त्या क्षणी मी तिला सांगितलं हा तुझा पगार, प्लीज उद्या निघ, कारण मला नाही जमणार. मला काय चालणार आहे आणि काय नाही हे मी खूप क्लिअरली सांगत होते. माझ्या मुलांची ही काळजी ही अशा पद्धतीनेच घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनेच, बिकॉज आय एम व्हेरी पर्टिक्युलर. आणि तशीच जर वेळ आली तर मी काम सोडून घरी बसेन. सो तशी मी तुमच्यावर अवलंबून नाहीये. पण हो, आय अप्रिशिएट की तुम्ही माझ्यासाठी जे करताय, कारण एक असतं काम करणं आणि एक असतं खूप प्रेमाने काम करणं. आणि माझ्या मुलांना प्रेमाने काम करणाऱ्या, प्रेमाने सांभाळणाऱ्या ताया मिळाल्या. आणि आजही माझ्या घरात माझी जे हेल्प आहेत, माझ्या मीराताई आहेत ज्या स्वयंपाक करतात, ज्या आनंदाने स्वयंपाक करतात. मला असं वाटतं की तुम्ही मनापासून एखादी गोष्ट करता त्याची चव नेहमी वेगळी लागते.
तर त्या मीराताईंच्या हाताला एक वेगळी चव आहे, कारण त्या खूप प्रेमाने स्वयंपाक करतात. किंवा ज्योत्स्ना आहे जी सांभाळते घरातलं, किंवा सुनीता आहे, बाकीचं कुठल्याच कामाला कशाला नाही म्हणत नाहीत. तर अगेन मला वाटतं यू हॅव टू ट्रीट देम ॲज ह्युमन्स ना. म्हणजे मी सांगते मीराताईंना, दमलात का, घ्या सुट्टी, मी आहे, मी घरी आहे, नाही एक दिवस आलात तुम्ही स्वयंपाक कराल तरी चालेल, घ्या ना सुट्टी, दमत असाल. किंवा केर लादे बाईलांते, तू रोज रोज नको पुसूस, एखाद दिवस फक्त केर काढून निघून जा, दमलेस ना, ठीक आहे, आय एम ओके. तर हे कारण मी नोकरी करणारी आहे गं, मी काम करणारी आहे, सो मी समजू शकते काय सुट्टी म्हणजे किती प्रेशियस असते. किंवा एखादी आता माझ्याकडे जी मुलगी ती म्हटलं तू दांडिया खेळायला जायचं आहे का, आता मी घरी आहे संध्याकाळची, तू येऊ नकोस, तू जा दांडिया खेळ, कारण तिचं वय आहे दांडिया खेळणं किंवा हे सगळं. सो ह्या मला असं वाटतं एकमेकींना समजून घेतलं ना, एकमेकींना सांभाळून घेतलं आणि त्यांनाही त्याची लिमिट कळलं पाहिजे की आपण काय. तर ते सगळं म्हणजे पुन्हा तेच बॅलन्स करत राहणं सो होतं. ह्या सगळ्यासाठी वरून लक्ष ठेवणं हे फार महत्वाचं असतं. हो हो. म्हणजे मला अनेक गोष्टी आठवतात, कारण आपण एक 7-8 वर्ष सातत्याने एकत्र त्या सिरियलमध्ये काम करत होतो. म्हणून साधारण रोज संध्याकाळी 7 वाजले की तुझा एक फोन व्हायचा की उद्या तू आता सकाळी उठल्यापासनं काय काय करणार आहेस, मग डब्यात कोण काय नेणार आहे वगैरे वगैरे. करेक्ट. ही सगळी मॅनेजमेंट, त्याच्यासाठी एक सतत डोक्यात घरात काय आहे, काय आणायला हवंय, ह्या सगळ्याची एक यादी असायची तुझ्याकडे. ही आवड लागते मुग्धा, बाकी काही नाही. आत्ताही मी अमेरिका दौऱ्याला गेले होते, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जाते, सकाळी 10:30ला बरोबर मीराताईंचा फोन येतो की आज स्वयंपाक काय करायचा आहे. आणि मग मी त्यांना सांगते पण त्याच्या आधी आज घरात काय आहे, भाज्या काय आहेत, कडधान्य काय आहे, मुलांनी काल काय खाल्लंय, आज त्यांना काय खावंसं वाटतंय, ह्याचा सगळ्याचा अंदाज घेऊन मी हे सगळं करते. आणि हे सगळं ना मी करायचं म्हणून करत नाही. मी तेच म्हणते ना, हा त्यातला फरक असावा. मी करायचं म्हणून केलं तर कदाचित मला त्याचं हे होईल की बापरे हे काय, हे किती सगळं, पण तसं नाही होत. मला आनंद होत असतो. मग मी चिडते सुद्धा की एवढं मी आनंदाने केलं आणि आज तू तोंड वाकडं करणार असेल तर मला नाही चालणार आहे, मग तू सांग मला उद्या काय करायचं. पण मुलं पण आनंद ते सगळं एक्सेप्ट करतात आणि ठीक आहे बरं आज तू घरी आहेस ना, मग तू आज हे कर. सो हे सगळं ना मला आवडतं. मला असं वाटतं ही माझी जबाबदारी आहे, हे मला करायचंय. आज माझ्या मुलांनी काय खावं, आज डायनिंग टेबलवर काय असावं, हा डिसिजन माझा असावा असं मला वाटतं, सगळ्यांच्या आवडीने. पण तो फायनल डिसिजन माझा असावा, कारण ती माझी जबाबदारी आहे. मीराताई मला मदत करायला आहेत, ती त्यांची जबाबदारी नाही आहे. काय जेवण असेल माझ्या टेबलवर, किंवा सॅलड आहे की नाही, बीट कापून आणलंय की नाही, ह्या सगळ्या गोष्टी. सो आनंदाने करते, मला आवडतं, ते खूप आवडतं, मनापासून आवडतं. पण काय होतं कविता की ह्या सगळ्यात ना कुठेतरी आपण सतत स्वतःला एका कंट्रोलिंग पोझिशन मध्ये ठेवतो. खरं, कारण तसे आपण म्हणालीस तसं आपण एका वेळेला 50 गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हळूहळू आपल्याला ती सवय लागायला लागते की मी म्हणते तसं सगळं व्हायला पाहिजे. करेक्ट. पण आयुष्यात असं होत नाही. ऍब्सोल्युटली. अनेकदा अनेक गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या असतात आणि तिथे तुम्ही माणूस म्हणून कसे वागता हे महत्वाचं असतं. बरोबर. असे प्रसंग येतात का अजूनही, आणि कुठले येतात, कधी येतात, किंवा त्यावेळेला काय? थोडक्यात अगदी सोपं सांगायचं तर शूटिंगची वेळ अचानक बदलते, किंवा ठरलेल्या गोष्टी अचानकपणे कॅन्सल होतात. हा, पण म्हणजे विथ विच आय एम ओके. म्हणजे अगेन मी तुला तेच म्हटलं ना की समजा शूटिंगची वेळ बदलली तर काय, थोडीशी धावपळ होईल, वॉट एव्हर ते होईल, पण मी त्याचा स्ट्रेस घेत नाही. मी तुला तेच म्हणते ना की मला आशिष नेहमी म्हणतो की तुझ्यावर जर कधी ऑटोबायोग्राफी लिहायची झाली तर लाला लँड असं आपण, कारण युअर कंटिन्युअसली लाला लँड कविता. तर मी म्हटलं हो या मे बी, कारण मी सतत अशीच असते की बरं ठीक आहे. म्हणजे अगदी सांगू ना मुग्धा, कोविड आला, ओके, सो कोविड अचानक आला आणि इट वॉज अ व्हेरी सिरियस थिंग. आणि तो मला आत्ता मी हे बोलू शकते मुग्धा की आज आपण बोलतोय, गप्पा मारतोय तेव्हा, पण त्यावेळेला मला आणि इंटरव्ह्यूज व्हायचे, तुम्हाला कसं वाटतंय, तर मला आवडतच होतं ते जे काही होतं, घरात होतं सगळं. माझ्या सुदैवाने सगळं छान चाललं होतं. म्हणजे खूप लोकांचे काही सिरियस इश्यूज होते ते बघून काळजी वाटायची, पण मी माझा जर विचार केला तर मी माझ्या घरात सुखीच होते, मी आनंदीच होते. माझ्या घरात खाण्यापिण्याची काही ददात नव्हती, सगळ्या गोष्टी होत्या. आम्ही 25 प्रयोग महिन्याला करत असताना अचानक सुट्टी मिळाली होती, त्यामुळे मी घरात होते, मी घरातलं सगळं बघत होते, स्वयंपाक करत होते, दुपारचं छान TV बघत होते. सो आय वॉज इन अ व्हेरी हॅपी स्टेट ऑफ माइंड. कधी कधी आशिष म्हणायचं हे काय ना, कसं होणार आहे काय, तर मला असं वाटायचं हो पण काय आता जे
जगाचं होणार आहे तेच आपलं होईल, आणि जगापेक्षा आपण बऱ्याच स्टेटला होता आशिष, तो काळजी करून काय होणार आहे. सो तेव्हा म्हणजे मी तेच म्हणते ना की तो एक स्वभावच लागतो की ज्यांना, काही जणांना खूप काळजी वाटत असते आणि काही जण माझ्यासारखे असतात ला लँड की ठीक आहे ना, होईल ना, बघूया ना यार, काय एवढं काय त्याच्यामध्ये, ठीक आहे जगाचं होईल तेच आपलं होईल. सो मी त्याच स्टेटमध्ये असते. सो नथिंग रिअली हॅझल्स मी की आता बापरे आता आपण काय करायचं. मी तशीच असते. त्यामुळे असे काही शूटिंगचे टाइम्स बदलले किंवा काय झालं तर नो, आय डोंट, मी जे करायचंय तेच करते, म्हणजे दॅट्स इट. ही मेंटल स्टेट झाली ही सगळी. फिटनेस बद्दल तू मगाशी बोललीस आणि वर्षानुवर्ष आम्ही सगळेच बघतो आहोत की तू खूप स्ट्रिक्टली तुझं डाएट फॉलो करतेस. त्याच्याविषयी आम्हाला ऐकायचं. सी डाएट आणि आम्हाला विस्तृत ऐकायचं. हे पण डाएट पेक्षा ना मुग्धा, आय थिंक इट्स माय लाईफस्टाईल. मी डाएट म्हणत नाही. मला असं वाटतं की डाएट म्हणजे उगीच आपल्या स्वतःला काहीतरी शिक्षा करून गाजर काकडीच खायला लावलंय वगैरे असलं काहीतरी, तर तसं काही मी करत नाही. बट हो, आय फॉलो अ गुड लाईफस्टाईल. म्हणजे काय की सकाळी उठल्यानंतर काही ड्रायफ्रुट्स खाणे हे जे एक असतं, किंवा पाणी पिणं हे महत्त्वाचं. मग मला माझी कॉफी लागते. आता सकाळी उठल्या उठल्या कॉफी पिऊ नये असं म्हणतात, पण मला माझी कॉफी लागते, सो मी कॉफी पिते. मला गोड खूप आवडतं, सो दिवसभरामध्ये गोड कॉम्पन्सेट करायला मी चहा कॉफीमध्ये अजिबात साखर घेत नाही, पण मी गोडाचा एक तुकडा, चिक्की असेल, लाडू असेल, पण मला गोड काहीतरी पाहिजे दिवसभरामध्ये. सो ते मी गोड खातेच खाते. पण मी गोड खाते म्हणजे आय डोंट गो ओव्हरबोर्ड. अगेन कुठल्याही बाबतीत मी ओव्हरबोर्ड जात नाही. मला मासे खूप आवडतात, नॉनव्हेज भयंकर आवडतं, पण मासे खाताना मला एवढंच लागतं, ते मी असं खूप नाही खात, म्हणजे कुठल्याच बाबतीत अति नाही करत. सो ते बॅलन्स जर असेल ना सगळ्या गोष्टींचा, तर रोज थोडं थोडं खाल्लं तर. आणि त्यातूनही मला असं वाटतं की समजा आता दिवाळी झाली, आता दिवाळीत वाढलं थोडंसं वजन, काय हरकत नाही. त्यानंतर कमी कसं करायचं हे माझ्याच हातात आहे. आणि ते माझं होतं वर्षानुवर्ष की आता मी ठरवते, कारण मी ते ठरवतं की आता दिवाळी झाली, दिवाळीत सगळं खायचं, बेसनाचे लाडू खायचे, कानोले खायचे, सगळं खायचं. पण आता ह्याच्यानंतर मात्र आय नीड टू नॉक ऑफ, कारण लोकांच्या लक्षात यायच्या आधी आपलं वजन आपलं कमी करायला पाहिजे. तर मग मी खूप स्ट्रिक्टली वागते की ओके चला मग आता ऑफ राईस, मग फक्त पालेभाजी, भाकरी, फिश खाते मी, फिश मला फारसं सोडवत नाही, पण गोडावर कंट्रोल, म्हणजे शक्यतो नाहीच. वेळा फार उशिरा काय असं खात. तर ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एक महिनाभर केलं ना की पुन्हा आपलं जे वजन वाढलेलं असतं ते पुन्हा कमी होतं, आणि पुन्हा आपल्याला काहीतरी न्यू इयर्स पार्टी वगैरे अटेंड करायची असते. पण ते केलंच पाहिजे, म्हणजे आयुष्यभर काहीच खायचं नाही असं नाही चालणार मला. म्हणजे आता मी खरं तर 1.5 वर्ष शूटिंग करते, तर तिथे शिवानी आहे, तिला असं वाटायचं की बहुतेक मी काहीच खात नसेन. आणि खूप ते म्हणतो नाही तू खातेस सगळं खरं तर. म्हटलं हां सगळंच खायचं, पण प्रमाणात खायचं. हे जर झालं आपलं, म्हणजे भात सोडायचं तर काही दिवस सोडायचं, पण भात खायचाच नाही, तर वरण भात तूप तर खाल्लंच पाहिजे. सो एव्हरीथिंग इन प्रपोर्शन इज गुड. आत्ता मला कमी करायचं आहे म्हटल्यानंतर मात्र मी स्ट्रिक्ट असते. मग तू कुणी परत मोह होत नाही. तू म्हणालीस ते मला आत्ता आठवतं की मला मोह होत नाही, की मला समजा आत्ता माझ्या ह्याच्याप्रमाणे पालेभाजी भाकरीच खायची आणि समोर तळलेली सुरमई आली तर मला काही मोह होत नाही, कारण मी आयुष्यभर खाल्लंय, खातेय, खाणार आहे. सो आत्ता खाल्लंच पाहिजे असं काही नाहीये. सो मी तेव्हा नाही खाणार, आणि नाही खाणार म्हणजे नाही खाणार. सो ती एक शिस्त आहे. आय थिंक अँड दॅट वर्क्स ब्युटिफुली फॉर मी. तर ती एकच गोष्ट माझी अशी आहे, मला असं वाटतं की आणि नॉट टू बी टू हार्श ऑन युअरसेल्फ. कारण कधी कधी आपल्याला असं वाटतं की आता गोड खावं, तुमची बॉडी तुम्हाला सांगत असते की तर मग मी खाते गोड, काय हरकत नाही. मला मोठी वाटी भरून खीर खावीशी वाटली, साखर असलेली, काही गुळाचीच खीर वगैरे पाहिजे, साखर असलेली खीर खाय तर मी खाते. मला त्याचं काही गिल्टही येत नाही, पण खाल्लं पाहिजे. सो दॅट इज, यू लिसन टू युअर बॉडी इज व्हॉट आय फॉलो, अँड दॅट वर्क्स फॉर मी. माझी एक ह्या बाबतीत माझं एक म्हणणं आहे, माझ्या पुरतं माझं तत्वज्ञान आहे की सोडावं लागेल एवढी कुठलीच गोष्ट करायची नाही. इथून पुढे सोडावं लागेल एवढं मी काहीच करत नाही. करेक्ट. त्यामुळे एव्हरीथिंग इन प्रपोर्शन इज गुड. काहीच नाही, मग ते करावं मला असं वाटतं. आणि स्वतःची काळजी, आणि ना आपल्याला कळतं ग, म्हणजे
काही कुणी सांगायची गरज नाहीये की आपलं वजन वाढलंय किंवा आपल्याला कळत असतं. पण आता जर आपल्याला कळत असताना ही जर मला मे बी इफ आय एम गोइंग थ्रू मेनोपॉज आणि मला जरा लो वाटतंय आणि वीक वाटतंय आणि माझं वजन जरी वाढलं तर मला तरी गोड खावंसं वाटलं तरी मी खाणार आहे, कारण त्याने काही अपाय होत नाही. आणि देन यू गेट बॅक. ही एक स्टेज आहे ना, नॉर्मल नॅचरल स्टेज आहे. एक्झॅक्टली. सो मला असं वाटतं ठीक आहे. आणि मी तेच म्हटलं तसं ना, मला काही 25शीतलं दिसायचं नाहीये. आय एम व्हेरी हॅपी बिंग माय एज. म्हणजे दिस इज एक्झॅक्टली वेअर आय वॉन्ट टू बी. सो मला माझं वय कसं कमी दाखवायचं वगैरे असं काही नाहीये. सो मस्त आहे. आता मला तू एक शेवटचा प्रश्न फक्त कविता, की तुझी जशी वंदू मावशी आदर्श होती तशी अनेक नवीन मुलींची तू आदर्श अशी. हो. तर तुला त्यांना काय सांगावंसं वाटतं? म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारी, या इंडस्ट्री म्हणजे मराठी टेलिव्हिजन नाट्य क्षेत्रात काम करणारी अभिनेत्री म्हणून आणि एक मी म्हटलं तसं प्रसन्न व्यक्ती म्हणून, मी तेच म्हणेन की जे मी आयुष्यभर फॉलो केलं, डू व्हॉट मेक्स यू हॅपी. तुमचा आनंद कशात आहे ह्याच्याबद्दल एकतर क्लॅरिटी असली पाहिजे. सो कोणीतरी असं म्हणतंय म्हणून तुम्ही करणं नाही. थिंक अबाउट इट की तुम्हाला काय हवंय. डू व्हॉट मेक्स यू हॅपी. कारण तुम्हाला जर कामोकामो करून आनंद मिळत असेल ना, ते करा. तुम्हाला एखादं नाटक करून आनंद मिळत असेल करा. तुम्हाला एखादा फिल्म करायची असेल फिल्म करा. जे तुम्हाला करायचे, फार तर काय होईल, आपला डिसिजन चुकू शकेल आणि ठीक आहे ना, टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर डिसिजन. म्हणजे फक्त नवीन येणाऱ्या मुलींनाच असं नाही, माझ्या मुलांनाही मी नेहमी हेच सांगत असते की कुठलाही डिसिजन घ्या बट स्टँड बाय युअर डिसिजन, कारण तो तुमचा डिसिजन असेल. सो विचारपूर्वक करा, नीट विचार करून करा, पण टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर डिसिजन्स अँड डू व्हॉट मेक्स यू हॅपी. ॲट द एंड ऑफ इट चुकला डिसिजन तरी काय हरकत आहे, आपला डिसिजन होता ना. सो ठीक आहे, होईल जे व्हायचंय ते. त्यामुळे आता तुला असं विचारण्यात काही अर्थच नाहीये की तुझा एखादा डिसिजन चुकला का, कारण चुकला असला तरी तू चुकला तो चुकला. काय तसंच पाहिजे खरंच. पण मी प्रार्थना करते देव किंवा हुएवर हायर, तुझा ज्यांच्यावर विश्वास असेल की तुला असंच त्यांनी कायम ठेवावं, पुढची 20-30 वर्ष ठेवा. थँक्यू सो मच मुग्धा. छान वाटतं. म्हणजे बघ, आपण ना आपल्या शूटिंगच्या गडबडीत किंवा कामाच्या गडबडीत इतके असतो ना, कधी कधी आपल्याला असा स्वतःबद्दलचा विचार करायलाही वेळ मिळत नसतो किंवा विचारच करत नाही. अगेन यू आर जस्ट गोइंग विथ द फ्लो, राईट. सो एखादी असा इंटरव्ह्यू होतो, एखादी अशी भेट होते आपली आणि आपण कुठेतरी स्वतःमध्ये बघायला लागतो आणि छान वाटतं, आनंद होतो. सो इट हॅज बीन अ प्लेजर. अगं मला तर एवढं शिकायला मिळतं ना, प्रत्येकीकडे वेगळं काहीतरी असतं बोलण्यासारखं. खरंच. आणि आपल्या ह्या इंटरव्ह्यूजचा मुख्य हेतू तोच आहे की कुठून आणता ही शक्ती, कुठून आणता ही पॉझिटिव्हिटी, हेच माहिती पाहिजे. कारण त्याच्यातनं कुणातरी 4 जणींना कदाचित झाला तर फायदा होणार आहे. नक्कीच. त्यामुळे थँक्यू. तुझी ही पॉझिटिव्हिटी, ही प्रसन्नता अशीच सगळ्यांपर्यंत पोहोचो. थँक्यू मुग्धा. इट्स बीन अ प्लेजर.